विद्यार्थी मित्रांनो, माध्यमिक शालांत सर्वच प्रकारच्या स्कॉलरशिप परीक्षा आणि या स्कॉलरशिप परीक्षांना डोळ्यासमोर ठेवून आपण जो फ्री यूट्यूब सिरीज राबवत आहोत, त्या फ्री यूट्यूब सिरीजचं आजचं जे हे लेक्चर असणार आहे हे 11 नंबरचं लेक्चर असणार आहे. आणि या यूट्यूब सिरीजमध्ये सध्या जो आपण टॉपिक घेत आहोत तो 8वीच्या भूगोल विषयातला 1 नंबरचा जो टॉपिक आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, या टॉपिकचं पार्ट 3 म्हणजे भाग 3 आजचं जे हे लेक्चर असणार आहे. भाग 3 पहिल्यांदा भाग 2 आपण घेतलेले आहे. भाग 1 मध्ये आपण ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या होत्या. बेसिक गोष्टीमध्ये आपण सूर्योदय काय असतं, सूर्यास्त काय असतं, त्यानंतर रेखांश, रेखावृत्त कशाला म्हणतात, अक्षवृत्त कशाला म्हणतात, रेखावृत्त कशा पद्धतीने आपले पृथ्वीचे आहेत, आपला जो देश आहे तर आपल्या देशाची स्थानिक वेळ निश्चित होते किंवा प्रमाण वेळ निश्चित होती ते कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित होती, ह्या गोष्टी आपण पहिल्या भागमध्ये घेतल्या होत्या. दुसऱ्या भागामध्ये आपण भारतीय प्रमाण वेळ बघितली होती. म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण स्थानिक वेळ म्हणजे लोकल टाईम असतो, म्हणजे जो भाग किंवा जो शहर ज्या ठिकाणी आहे, ज्या रेखावृत्तावर आहे तिथली स्थानिक वेळ सांगता येते. परंतु दुसऱ्या पार्टमध्ये आपण प्रमाण वेळ बघितली होती. प्रमाण वेळ म्हणजे देशाची एक निश्चित वेळ असते, म्हणजे कोणताही देश असू द्या त्या देशाची एक निश्चित वेळ केलेली असते. उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर आपला भारत देशामध्ये मुंबई हे ठिकाण आहे आणि कोलकाता हे ठिकाण आहे. दोन्ही ठिकाणे आहेत, दोन्ही शहर आहेत ते आपल्या देशामध्ये आहेत, परंतु ह्या देशांची स्थानिक वेळ जी आहे ती वेगवेगळी आहे. कारण त्याच्यामध्ये कारण काय आहे की कोलकाता शहर हे जे आहे वेगळ्या रेखावृत्तावर आहे आणि मुंबई शहर हे वेगळ्या रेखावृत्तावर आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यावर सुसंगतता कशी आणायची, त्याच्यामध्ये वेळेचं नियमन कशा पद्धतीने करायचं, वेळेचं नियोजन कशा पद्धतीने झालं पाहिजे, याच्यासाठी आपल्या देशाची एक वेळ निश्चित केलेली असती आणि या वेळेला काय म्हणतात प्रमाण वेळ. ते पाठीमागच्या पाठामध्ये बघितलं होतं, पाठीमागच्या भागामध्ये बघितलं होतं. सध्या आपण जो भाग 3 बघत आहोत, या भागामध्ये आपण पहिल्यांदा स्थानिक वेळ बघितली, त्यानंतर प्रमाण वेळ बघितली, त्याच्यामधल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या सगळ्या बघितल्या. आता आपण काय करणार आहे की एक नकाशा वाचन करणार आहोत. म्हणजे आपला जो हा टॉपिक आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ आज संपत आहे आणि याच्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे नकाशा वाचन. नकाशा वाचनावरून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये परीक्षामध्ये विचारल्या जाणार आहेत ते आपण बघणार आहोत. आणि शेवटी आपण काय बघणार आहोत, जागतिक प्रमाण वेळ म्हणजे काय त्याच्यामधल्या गोष्टी बघणार आहोत. त्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर याच्यामध्ये बघा, पहिल्यांदाच तुम्हाला अशा प्रकारचा नकाशा तुमच्या पाठामध्ये दिलेला आहे. अशा प्रकारचा जो नकाशा आहे तो तुमच्या पाठामध्ये दिलेला आहे आणि या नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत तुमच्या पाठामध्ये. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, आत्ताही सांगत आहे की NAV स्कॉलरशिप परीक्षा असू द्या किंवा कोणती MTSC स्कॉलरशिप परीक्षा असू द्या किंवा तुमच्या माध्यमिक शालांत स्तरावर ज्या काही स्कॉलरशिप परीक्षा असतात घेतल्या जातात, 7वीची स्कॉलरशिप आहे, कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये जो तुम्हाला शालेय क्षमता म्हणजे तुमच्या ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर काही प्रश्न येत असतात आणि हे शैक्षणिक अभ्यासक्रमावरचे प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे येत नाहीत अजिबात. तर उदाहरणार्थ सांगायचं गेलं जसं NAV स्कॉलरशिप परीक्षा, तुम्हाला माहिती आहे त्या NAV स्कॉलरशिप परीक्षेला 2 पेपर आहेत. याच्यामधला दुसरा जो पेपर आहे तर तुम्हाला माहिती आहे शालेय क्षमता चाचणी, जो तुमच्या 7वी आणि 8वीच्या पुस्तकातला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, गणित या टॉपिकवर या विषयांवर आधारित आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमच्या पुस्तकामध्ये हा अशा पद्धतीचा नकाशा दिलेला आहे. या नकाशामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारले आहेत त्यांनी, या प्रश्नाचा आपण नकाशा वाचन करू. आता या ठिकाणी नकाशामध्ये बघा तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की भारत देशाची जी पूर्व पश्चिम लांबी आहे, पूर्व पश्चिम अंतर आहे भारत देशाचं संपूर्ण, म्हणजे भारताचं जे पूर्वेकडील टोक आहे आणि भारताचं जे पश्चिमेकडील टोक आहे याची जे अंतर आहे ते 3000 किलोमीटर आहे. त्यानंतर बघा, जे भारत देशाचं दक्षिणेकडील शेवटचं टोक आहे आणि जे उत्तरेकडील शेवटचं टोक आहे त्याचं अंतर जर एकत्रित अंतर काढलं तर 3200 किलोमीटर आहे. अशा पद्धतीने नकाशामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर रेखावृत्त दिलेलं आहे बघा. पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला रेखावृत्ताविषयी सांगितलं होतं की आपल्या देशाची जी प्रमाण वेळ निश्चित होते ही 82°30' पूर्व रेखावृत्तावर. बघा या ठिकाणी आपल्या देशाचं हे पूर्वेकडील टोक आहे, हे पश्चिमेकडील टोक आहे. मग आपलं जे रेखावृत्त जात आहे साधारणतः हे पूर्वेकडून 82°30' पूर्व रेखावृत्तावरून जातं. ठीक आहे, पूर्व रेखावृत्त. मग हे जे रेखावृत्त आपल्या भारत देशातील जे उत्तर प्रदेश राज्य आहे त्या उत्तर प्रदेश राज्यातील जे मिर्झापूर जे ठिकाण आहे तिथून हे रेखावृत्त आपलं जातं. आणि आपल्या ज्या देशाची प्रमाण वेळ आहे जी आपली निश्चित आहे ती ह्या रेखावृत्तावरून निश्चित होत असते. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारलेत बघा. याच्यामध्ये पुस्तकामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही
किंवा काय प्रश्न आहे तुम्हाला, भारताचा रेखावृत्तीय विस्तार 1 अंश फरकाने नकाशावर एकूण किती रेखावृत्त काढता येतील? ठीक आहे. दुसरी, दोन्ही लगतच्या 1 अंशांतर रेखावृत्तामध्ये किती मिनिटाचा फरक असतो? हे तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये, दुसऱ्या लेक्चरमध्ये साधारणतः सांगितलंय. 1 अंश म्हणजे 4 मिनिटे. ठीक आहे, 4 मिनिटं. मग तुम्हाला उदाहरण सुद्धा मी सांगितलं होतं की मुंबईमध्ये आणि कोलकातामध्ये, आपल्या देशातलं जे मुंबई महाराष्ट्रातलं आणि कोलकाता जे आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, या दोघां शहरांमध्ये साधारणतः रेखावृत्ताचा विचार केला तर 15 अंशचा फरक आहे. ठीक आहे, 15 अंशाचा फरक आहे. मग मी तुम्हाला सांगितलं तर 1 अंश म्हणजे 4 मिनिटं, मग 15 अंश म्हणजे साधारणतः गुणिले 4 केलं 60 मिनिटे. म्हणजे या दोन शहरांच्या स्थानिक वेळेमध्ये किती मिनिटाचं अंतर आहे? स्थानिक वेळेत म्हणतोय, स्थानिक वेळ, लोकल टाइम 60 मिनिटाचं. परंतु आपल्याला देशाच्या सुसंगतपणा आणायचा असेल वेळ आणि नियोजनामध्ये, तर आपली काय निश्चित केलेली, सर्वच देशाची असती प्रमाण वेळ निश्चित केलेली असती. तशी आपल्या देशाची जी प्रमाण वेळ निश्चित केलेली ती ह्या रेखावृत्ताप्रमाणे 82 अंश 30 मिनिटावर निश्चित केलेली आहे. म्हणून आपली जी वेळ निश्चित असते, परंतु जर आपण फरक काढायला गेलो लोकल टाइमचा, तो किती मिनिटाचा? 60 मिनिटाचा दोघाच्या लोकल टाइममध्ये फरक निघतो. म्हणजे समजा कोलकातामध्ये जर 3 वाजलेले असतील लोकल टाइमनुसार, दुपारचे 3 वाजलेले असतील, तर मुंबईमध्ये दुपारचे 4 वाजलेले असतील. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग या ठिकाणी बघा, त्या पुढचा प्रश्न आहे, मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य किती आहे? किती आहे? 82 अंश 30 मिनिटं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे 82 अंश 30 मिनिटावर आपलं हे रेखावृत्त जे आहे मिर्झापूर शहराच्या जवळून जातं. त्यानंतर 82 अंश 30 मिनिटे पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे 8 वाजले असतील, तर तेथील लोकांच्या घड्याळात किती वाजले असतील? ठीक आहे. त्यानंतर या जे जम्मू जे आहे, जैसलमेर आहे, गुवाहाटी आहे, या ठिकाणांमध्ये अंतर अधिक असूनही प्रमाण वेळेत बदल का नाही? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारले. एक एक प्रश्न आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि नकाशा वाचन जर तुमचं व्यवस्थित असलं तर तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त आणि फक्त नकाशावरूनच मिळून जातील. ठीक आहे, पुढे बघू आपण. तत्पूर्वी काय करू आपण जे पाठीमागच्या भागामध्ये पार्ट 2 मध्ये ज्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या, त्या गोष्टी या ठिकाणी बघा. पार्ट 2 मध्ये आपण काय घेतलं, तर भारतीय प्रमाणवेळ कुठं निश्चित होते. मी आताही तुम्हाला सांगितलं, भारताचे प्रमाणवेळ 82 अंश 30 मिनिटे पूर्व रेखावृत्तावर आधारित आहे. यालाच आपण इंडियन स्टँडर्ड टाइम असं म्हणतो. ठीक आहे. स्थानिक वेळेतील फरक, भारताचा रेखावृत्तीय विस्तार मोठा असल्यामुळे विविध ठिकाणांच्या स्थानिक वेळेत फरक असतो. रेखावृत्तीय आपला विस्तार मोठा आहे ना, बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, हे 2 टोक आहेत आपले, हे पूर्वेकडील टोक आहे, हे पश्चिमेकडील टोक आहे. ठीक आहे. मग मला सांगा, आपला रेखावृत्तीय विस्तार जर एवढा मोठा आहे, तर साहजिकच जे लोकल टाइम जसं आपण या ठिकाणी कोलकाता बघितलं, या ठिकाणी मुंबई बघितलं, 1 तासाचा फरक आहे लोकल टाइमचा. तर त्याच्यामुळे आपला देश एवढा रेखावृत्तीय विस्तार मोठा असल्यामुळं, कारण 3000 किलोमीटर पूर्व पश्चिम विस्तार असल्यामुळे, 3000 किलोमीटरमध्ये पूर्व पश्चिम विस्तार असल्यामुळं आपल्या स्थानिक वेळेमध्ये 100% फरक आहे. ठीक आहे. पण दोन्हीच्या स्थानिक वेळेमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेमध्ये आपल्या 1 तासापेक्षा जास्त फरक नाहीये. तरी संपूर्ण देशात एकच प्रमाणवेळ वापरली जाते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लोकल टाइम किती जरी वेगळा असला तरी आपल्या देशाचं जे घड्याळ एक प्रमाणवेळ निश्चित केलेली ते 82 अंश 30 मिनिटे पूर्व रेखावृत्तावर निश्चित केलेली आहे. त्याच्यामुळे संपूर्ण देशात एकच प्रमाणवेळ, ज्याला आपण इंडियन स्टँडर्ड टाइम असं म्हणतो. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भाग, पूर्वेकडील भागात सूर्योदय लवकर होतो, पूर्वेकडील भागामध्ये सूर्योदय लवकर होतो, पश्चिमेकडील भागामध्ये सूर्योदय उशिरा होतो. साहजिकच आहे, जर पूर्वेला सूर्योदय होतो, पूर्वेकडे सूर्य उगवतो. तुम्ही पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला पहिल्या भागामध्ये काय सांगितलं होतं, पार्ट 1 मध्ये, की सूर्योदय हा आपला कुठं होतो, पूर्वेला होतो. मग साहजिकच जे पूर्वेकडील भाग आहे त्या भागामध्ये सूर्योदय लवकर होतो, पश्चिमेकडील भागामध्ये सूर्योदय उशिरा होतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या पार्टमध्ये काय शिकलो ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी काय माहिती दिलेली, ह्या ठिकाणी माहिती अशी दिलेली बघा, जे पूर्व रेखांश आहे, पूर्व रेखांश या ठिकाणी बघा, जे आपलं इकडलं टोक आहे, पश्चिमेकडील टोक आहे, ते 68 अंश 7 मिनिटे, 68 अंश 7 मिनिटे पूर्व रेखांश. ते इकडे बघा पूर्वेकडील टोक म्हणजेच पूर्व रेखांश 97 अंश 25 मिनिटे. मग याचा जो मध्यभाग आहे तो 82 अंश 30 मिनिटे आपलं जे वेळ आपली निश्चित केलेली आहे. मग या ठिकाणी बघा
भारतीय प्रमाण वेळ 82°30 वगैरे. मिर्झापूर उत्तर प्रदेश जवळून जातं. वारंवार गोष्टी ह्या सगळ्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या लक्षातच राहिल्या पाहिजे. पूर्व पश्चिम विस्तार 3000 किलोमीटर, उत्तर दक्षिण विस्तार 3200 किलोमीटर. पश्चिमेस काय आहे? पश्चिमेस म्हणजे आपल्या देशाच्या पश्चिमेस काय आहे? अरबी समुद्र पसरलेला आहे. पूर्वेस काय आहे? पूर्वेस आपल्या बंगालचा उपसागर आहे. पूर्वेस आपला बघा बंगालचा उपसागर आहे. म्हणजे दक्षिणेस म्हणजे खालच्या बाजूला पूर्ण हिंदी महासागर आहे. ठीक आहे, संपूर्ण भारतात एकच प्रमाणवेळ आहे. ह्या गोष्टी परत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यामधनं तुमची रिव्हिजन सुद्धा होती आणि चालू पाठमध्ये त्या गरजेच्या सुद्धा आहेत. ठीक आहे, पुढे बघा. आता याच्यामध्ये बघा नकाशा वाचनावरून आपण काय शिकलो भारताच्या स्थान विस्ताराबाबत, हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत. ह्या वर्षी येतील, पुढच्या वर्षी येतील, दरवर्षी प्रश्न याच्यावर येत राहतात. ह्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न विचारलेला आहे. आता मी तुम्हाला पहिल्या पार्टची PPT अवेलेबल करून दिली ॲप्लिकेशनमध्ये. तुम्हाला माहिती आहे ॲप्लिकेशन आपलं कोणता ई-सारथी ऑनलाईन, त्याच्यामध्ये PPT तुम्हाला मिळाली असेल. त्यानंतर दुसऱ्या पार्टची म्हणजे लेक्चर नंबर 10ची PPT सुद्धा मी अवेलेबल करून दिली. लेक्चर नंबर 11 आजची सुद्धा PPT मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. परंतु जी DPP आहे, DPP म्हणजे तुम्हाला माहिती आहे डेली प्रॅक्टिस पेपर. डेली प्रॅक्टिस पेपर जो आपण देत होतो ते तुम्हाला 8 नंबर लेक्चरपर्यंत प्रत्येकाचा सेपरेट मिळाला आहे. परंतु हा जो पहिला टॉपिक आपला असा आहे ज्याचं जे डिवाइड आहे, म्हणजे जो भाग झालेले आहेत ते पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा पद्धतीचे डिवाइड झालेला आहे. याच्यामुळे याची एकत्रित DPP, एकत्रित क्वेश्चन बँक तुम्हाला मी देईल. याची साधारणतः 30 ते 32 प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी देईल, जे पार्ट 1 वर असतील, पार्ट 2 वर असतील आणि पार्ट 3 वर असतील. हे लेक्चर झालं की आपण काय करणार आहे, याच्यावर आणखीन एक लेक्चर घेऊ, कारण हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? कारण हे जे तुम्हाला दिसतं ना 82°30 किंवा हे उत्तर प्रदेश, हे पूर्व रेखांश किती आहे, ह्याच्यावर तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिप परीक्षेला तर प्रश्न येतील, सोबत तुम्हाला MPSCला प्रश्न दिसतील, तुम्हाला UPSCला प्रश्न दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला सरळ सेवा म्हणजे पोलीस भरतीसारख्या ज्या सरळ सेवा आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न दिसतील. मग मला सांगा, हा तुमचा 8वीच्या पुस्तकातला जो पहिला टॉपिक आहे स्थानिक वेळ प्रमाण वेळ, याच्यावर कुठं प्रश्न नाहीत? स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न आहेत, स्कॉलरशिपसाठी प्रश्न आहेत, तुमच्या 8वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येणार आहेत. म्हणजे याला किती महत्त्व आहे बघा. म्हणून आम्ही काय करणार आहे, हे लेक्चर झालं, आपण काय करू, सेपरेट याच्यावर कशा पद्धतीने आत्तापर्यंत प्रश्न येऊन गेलेले आहेत, याच्यावर एक व्हिडिओ बनवू आणि याच्यावर तुमचं काय होईल, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3ची पुन्हा रिव्हिजन होईल आणि कशा पद्धतीने प्रश्न, आणि ते जर सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित केले तर याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. ठीक आहे, मी हे तुम्हाला ह्या ठिकाणी काय सांगतोय, कारण ही जी स्लाईड आहे याच्यावर ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात, याच्यामध्ये ज्या गोष्टी दिसतात, ह्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, PPT मधून याचा अभ्यास करा. बघा, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? 3000 किलोमीटर आहे सर. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार 3200 किलोमीटर आहे. भारताच्या मध्य भागातून 82°30 पूर्व रेखावृत्त जाते. बरोबर. कुठून? मिर्झापूर. हेच रेखावृत्त भारतीय प्रमाणवेळेचा आधार आहे. बरोबर. मिर्झापूर उत्तर प्रदेश हे 82°30 पूर्व रेखावृत्तात जवळ आहे. बरोबर. भारताचा विस्तार 8°4' उत्तर ते 37° उत्तर अंशा दरम्यान आहे. असा भारताचा विस्तार जो आहे म्हणजे पूर्व पश्चिम ते 68°7' पूर्व रेखांश ते 97°25' पूर्व रेखांशादरम्यान आहे. भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट, नवीन गोष्ट या ठिकाणी काय आपल्याला बघायला भेटणार आहे, नवीन गोष्ट आपल्याला हे बघायला भेटणार आहे, जागतिक प्रमाण वेळ. आपण स्थानिक वेळ लोकल टाइम बघितला, आपण प्रमाण वेळ बघितली म्हणजे निश्चित देशाचा एक निश्चित. आता जागतिक प्रमाण वेळ GMT, जगातील सर्व देशांच्या वेळेचा आधार ग्रीनिच येथील वेळ आहे. कालच तुम्हाला सांगितलं, जे ग्रीनिच युनायटेड किंगडम मधील लंडन शहर ग्रीनिच हे ठिकाण काय आहे, जगातील सर्व देशाच्या वेळेचा आधार आहे. कारण जे 0° रेखावृत्त आहे, 0° रेखावृत्त वरील वेळेला GMT ग्रीनविच मीन टाइम असं म्हणतात. जागतिक व्यवहारासाठी GMT प्रमाण हे मानले जाते. ठीक आहे, देशाच्या वेळेची तुलना इतर देशांची प्रमाण वेळच्या संदर्भाने सांगितली
जाते. म्हणजे इतर देशांची प्रमाण वेळ GMTच्या म्हणजे ग्रीनविच मीन टाइमच्या संदर्भाने सांगितली जाते. एखादा देश GMT पेक्षा पुढे असू शकतो किंवा मागे असू शकतो. ठीक आहे, एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल. या ठिकाणी बघा GMT घड्याळ आहे, या ठिकाणी इतर देशांचं घड्याळ असेल. एक तर पूर्वेकडील देश हे GMT ग्रीनविच वेळेपेक्षा पुढे असतील साहजिक, आणि पश्चिमेकडील देश हे ग्रीनविच वेळेपेक्षा पाठीमागे असतील. पुढे असतील एक तर पाठीमागे असतील. या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. काल ती गोष्ट झाली. भारतीय प्रमाण वेळ ज्याला इंडियन स्टँडर्ड टाइम आपण असं म्हणतो, भारताची प्रमाण वेळ इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणूनही ओळखली जाते. IST ही GMT पेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. कारण याचं कारण हे 0° रेखावृत्तावर आहे ग्रीनविच. ठीक आहे, ग्रीनविच आहे जे 0° पूर्व रेखावृत्तावर आहे आणि आपला देश जो आहे पूर्वेकडे 82° 30 मिनिटावर आपली काय झालेली आहे, वेळ निश्चित झालेली आहे. मग याच्यामध्ये जो फरक आहे, याच्यामध्ये जो अंशात्मक फरक आहे, ह्याला गुणुले तुम्ही जर 4 केलं, ह्याला गुणुले 4 केलं तर 5 तास 30 मिनिटे उत्तर तुम्हाला 5 तास 30 मिनिटे उत्तर येईल. म्हणून आपण हे ग्रीनविच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 5.5 तास पुढे आपण आहोत. ही गोष्ट अत्यंत परीक्षेच्या दृष्टीने, स्पर्धा परीक्षा असो किंवा तुमची परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघू जंतर मंतरची वैशिष्ट्य. आता तुम्ही म्हणता जंतर मंतर म्हणजे काय, जादूटोणा का? नाही, जादूटोणा नाही. जंतर मंतर ते वेगळं जंतर मंतर, हे वेगळं जंतर मंतर. ठीक आहे, याच्या ठिकाणी बघा जंतर मंतर ही खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. आपण म्हणतो जंतर मंतर अंधश्रद्धा, तसं ही जी जंतर मंतर आहे सायन्स आहे. जंतर मंतर ही खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. आज मथुरा येथील जंतर मंतर अस्तित्वात नाही. उर्वरित म्हणजे जयपूर असेल, दिल्ली असेल, उज्जैन असेल, वाराणसी असेल येथील वेधशाळांना भेट देता येते. जंतर मंतरमध्ये सावलीच्या सहाय्याने सेकंदापर्यंत अचूक वेळ मोजता येते. मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं बघा, जी आपली मी अशा पद्धतीची घडी काढली होती बघा, अशा पद्धतीची घडी. ही घडी अशी गोल होती, याच्यावर असा लोखंडी रॉड तिरका ठेवला जायचा आणि याच्या ज्या सावलीप्रमाणे काय केलं जायचं, ही जसं जसं सावली पुढं जाईल तसं तसं ह्या घड्याळाच्या काट्यानुसार, परंतु ही दिवसा कामात येत होता अशी गोष्ट तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, दुसरं घटिका पात्र मी सांगितलं होतं. त्या पद्धतीचं जंतर मंतरमध्ये सावलीच्या सहाय्याने सेकंदापर्यंत अचूक वेळ मोजता येत असे. सेकंदात सुद्धा आज आपल्याला घड्याळ बघून सुद्धा सेकंदाचा फरक सांगता येत नाही, की आपल्याला अचूक घड्याळ कळत नाही, परंतु त्यावेळेस ह्या सावलीच्या सहाय्याने सेकंदापर्यंत अचूक वेळ मोजता येत असे. ही केवळ घड्याळे नसून खगोलीय निरीक्षणासाठी वापरली जाणारी साधने आहेत. ठीक आहे, मग आता कुठं या ठिकाणी आहे बघा खगोलीय शास्त्रीय वेधशाळा, जयपूर, दिल्ली, उज्जैन, वाराणसी. ठीक आहे, मग येथील ग्रह तारे, सूर्य, चंद्र व इतर खगोलीय वस्तूंचे निरीक्षण केले जात असे. ठीक आहे, मग हे कोण आहेत बघा, महाराजा सवाई जयसिंह द्वितीय हे निर्माते आहेत. कशाचे निर्माते? जंतर मंतरचे निर्माते. जादूटोणा नाही, जंतर मंतरची जे खगोलशास्त्रीय वेधशाळा होती याचे निर्माते कोण आहेत? महाराजा सवाई जयसिंह. लक्षात ठेवायचंय, याच्यावर अजून प्रश्न नाही आलेला पण येऊ शकतो. ठीक आहे, वर्तमान महत्व काय? वर्तमान महत्व जंतर मंतर मधील यंत्राच्या सहाय्याने आजही खगोलीय निरीक्षण करता येतात, परंतु आधुनिक वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध झाल्यानंतर त्यांचा वापर कमी झाला आहे. कारण साहजिकच आपल्याकडे नवीन एखादी गोष्ट जर मिळाली तर जुन्याचं महत्व कमी होतं, परंतु याचा अर्थ असा नाही की जुनं उपयोगी पडत नसतं. त्या पद्धतीने जंतर मंतरमध्ये यंत्राच्या सहाय्याने आजही खगोलीय निरीक्षणे करता येतात, परंतु ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कमी वेळेमध्ये आपल्याला गोष्टी करायच्या साध्य असल्यामुळं आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आहेत ते उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा वापर कमी झालेला आहे. सध्या जंतर मंतरचे महत्व मुख्यतः सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा म्हणून आहे. म्हणजे जुन्या गोष्टी बघा, आजही आपल्याकडं महाराजांचे मोठे राजवाडे वगैरे, किल्ले वगैरे ह्याच्या गोष्टी आपण, जसं ताजमहाल जसा आहे, ह्याच्या गोष्टींची आपण ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा म्हणून जपणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, अगदी तशाच पद्धतीने जंतर मंतरचं जे महत्व आहे सध्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा म्हणून आहे. भारताच्या खगोलशास्त्रीय परंपरेचे प्रतीक म्हणून जंतर मंतर ओळखले जातं. बघा, भारताची जी खगोलशास्त्राची जी परंपरा आहे याचं जे प्रतीक आहे ना, प्रतीक जे आपण चेहरा म्हणतो, चेहरा म्हणजे ज्याच्यामुळे ही मुहूर्तमेढ रवली गेली, उभं राहिल्या सगळ्या गोष्टी,
त्याचं प्रतीक काय आहे? जंतर मंतर आहे आणि त्याचे निर्माते कोण आहेत? त्याचे निर्माते आहेत महाराजा सवाई जयसिंह. ठीक आहे. अशा पद्धतीने मग त्यावेळेस काय काय होतं? जंतर मंतरची प्रमुख यंत्र कोणती होती? जंतर मंतरची प्रमुख यंत्र कोणते कोणते होते ते आपण बघू. आता एक मिनिट. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला सम्राट यंत्र, सूर्यघडी, त्यानंतर जयप्रकाश यंत्र, आकाशीय गोल, अवकाशीय गोल निरीक्षण, त्यानंतर नाडीवलय यंत्र, राशीवलय यंत्र, दिशांश यंत्र, समय मोजण्यासाठी, ताऱ्यांची स्थिती पाहण्यासाठी, वेळ व दिशा मोजण्यासाठी ही वेगवेगळी यंत्र तुम्हाला लक्षात ठेवायची. पीपीटी तुम्हाला अवेलेबल करून देतो, तुम्ही याचा अभ्यास करून घ्या. जंतर मंत्र हे खगोलीय निरीक्षणासाठी तयार केलेली वैज्ञानिक वेधशाळा आहे. येथील यंत्राच्या साहाय्याने अतिशय अचूक गणना व निरीक्षण केले जात असे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं सेकंदाचा फरक सुद्धा याच्यामध्ये मोजला जात असे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जंतर मंतर हे आपलं खगोलशास्त्रीय वेधशाळेचं प्रतीक आहे आणि याचे निर्माते कोण आहेत? याचे निर्माते आहेत महाराजा सवाई जयसिंह. या ठिकाणी बघा यांचा फोटो आहे बघा. ठीक आहे. सावलीच्या जंतर मंतर खगोलशास्त्र. आता ही परीक्षेसाठी महत्वाचं आहे बरं का. मगाशी मग जसं प्रत्येक पॉईंट शिकवल्यानंतर तुम्हाला काय करतो? एक स्लाइड अशी देतो, एक पीपीटी अशी देतो की तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे ते लक्षात येईल. सगळं शिकवतो ते परीक्षेच्या दृष्टीनेच महत्वाचं आहे, पण एक हायलाइटेड पॉईंट ते तुमच्या उपयोगी येतील, एका पीपीटीमध्ये अभ्यास करून रिव्हिजनसाठी कामात येतील, म्हणून हे गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये जंतर मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळा, सावलीच्या साहाय्याने अचूक वेळ मोजली जात असे. ग्रह, तारे, इतर खगोलीय वस्तूंचे निरीक्षण केले जात असे. ठीक आहे. मथुरा येथील जंतर मंतर अस्तित्वात नाही, परंतु जयपूर, दिल्ली, उज्जैन, वाराणसी येथील जंतर मंतर आहेत. वर्तमान महत्व काय? सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा, ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. जंतर मंतरचे निर्माते कोण आहेत ते गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा, याच्या अगोदर एक प्रश्न येऊन गेला होता. उज्जैन खगोलशास्त्रीय वेधशाळेचे असं कोणतं ठिकाण आहे की जिथं कुंभमेळा भरला होता? ठीक आहे. असं एक तिथं ऑप्शनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी विचारल्या होत्या, तर तुम्हाला काय करायची, याची उत्तर सुद्धा भविष्यामध्ये शोधून काढायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून तुम्हाला परीक्षांना सामोरं जायचं आहे. कारण तुमच्या कोणतीही स्कॉलरशिपचा पेपर असू द्या, कोणत्याही स्कॉलरशिपचा पेपर असू द्या, की ज्याला त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात. खाली 4 ऑप्शन असतात आणि त्या ऑप्शनमधून तुम्हाला एक पर्याय शोधून काढायचा असतो, जो की बरोबर आहे. अशा पद्धतीने पेपर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी आहे. आता तुम्हाला अशा पद्धतीने पेपर त्यांनी का दिले? कारण भविष्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचे जे पेपर आहेत, आता एक अलीकडे UPSC डिस्क्रिप्टिव्ह होती, आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह झाली, परंतु अजूनही ज्या ग्रुप बीचे काही पेपर आहेत, ग्रुप सीचे पेपर आहेत, सरळ सेवाचे सर्वच पेपर, त्यानंतर तुम्ही 10वी झाल्यानंतर कोणत्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकता त्याचे पेपर असतील, हे सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात आहेत आणि याची तयारी तुम्ही आत्तापासून अशा स्कॉलरशिप परीक्षा देऊन पाया मजबूत करू शकता. आता लेक्चरच्या सुरुवातीला मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली की मी काय करतो, मला लेक्चर झाल्यानंतर पीपीटी अवेलेबल करून देतो. तुम्हाला 1 ते 8 लेक्चरची पीपीटी पण अवेलेबल करून दिली. म्हणजे मी जे काय शिकवतो ते तुम्हाला तिथं त्या ठिकाणी देतो अभ्यास करण्यासाठी. DPP म्हणजे मी जे काय शिकवलंय त्याच्यावर संभाव्य प्रश्न जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. मग हे कुठं येतं, हे कुठं बघायला येतं? लेक्चर तर तुम्ही आता युट्यूबला बघताय, बरोबर. परंतु ज्या पीपीटी आणि DPP तुम्हाला मिळतील त्या ई-सारथी ऑनलाईनचं जे ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे ई-सारथी ऑनलाईन. मग तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअर तुमचं जे आहे अँड्रॉइड मोबाईलमधलं जे प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरला जायचं आणि बघा अशा पद्धतीने ई-सारथी ऑनलाईन या ठिकाणी दिसन बघा. ESARTHIONLINE, कोणत्याही प्रकारचा स्पेस नाही, कोणत्या प्रकारची कॅपिटल लेटर नाही. हे ॲप्लिकेशन सर्च करायचं, इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मस्तपैकी आपला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकला की आपला OTP टाकायचा, 4 अंकी OTP तुम्हाला येईल, तो OTP टाकायचा. त्यानंतर तुमचं नाव वगैरे टाकायचं, नाव, ॲड्रेस म्हणजे तुमचा पत्ता वगैरे टाकायचा. ह्या माहिती टाकून काय करायचं, रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं. रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं की तुम्ही ॲपच्या होम पेजला जाता. ॲपच्या होम पेजला तुम्हाला कॅटेगरी हा ऑप्शन दिसेल, सिलेक्ट कॅटेगरीवर क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला 8, 9, 10 ऑल स्कॉलरशिप हा सेक्शन दिसन. ह्या ऑल स्कॉलरशिप सेक्शनमध्ये तुम्हाला
क्लिक करायचं, सेव्ह करायचं. सेव्ह केलं की अशा पद्धतीचं पेज ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ओपन होईल, ज्याच्यावर तुम्हाला पेड बॅचेस, फ्री बॅचेस, टेस्ट सिरीज, प्रिंटेड बुक, फ्री PDF, यूट्यूब क्लासेस दिसतील. या फ्री PDF क्लिक केलं. आत्तापर्यंत जेवढे लेक्चर झाले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 ह्यांच्या तुम्हाला PPT पण मिळतील आणि DPP पण मिळतील. आणि 9 लेक्चरच्या, 10 लेक्चरच्या, 11 लेक्चरच्या तुम्हाला PPT मिळतील. DPP आपलं जे रिव्हिजन लेक्चर आहे, क्वेश्चन सराव, प्रश्न सराव, ते झाल्यानंतर तुम्हाला सराव करण्यासाठी 30 ते 32 प्रश्न मी अवेलेबल करून देतो. आता ॲप्लिकेशन तर तुम्हाला प्ले स्टोअरला सर्च करायचं आहे. तरीही मी काय करतो, ह्या व्हिडिओच्या, हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, खाली म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला माहिती आहे, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला अवेलेबल करून देतो. ई-सारथी ऑनलाईनच्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला अवेलेबल करून देतो. त्या लिंकवर जायचं, लिंकवर क्लिक करायचं, आपोआप तुम्ही प्ले स्टोअरला ई-सारथी ऑनलाईनच्या डायरेक्ट ॲप्लिकेशनला जाता. तिथं जाऊन फक्त इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यावर ओपन करा. ओपन केल्यावर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करून ह्या पद्धतीने प्रोसेस करा. लेक्चर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि इथून पुढचं प्रश्नांचा सराव करण्यासाठी किंवा NMS स्कॉलरशिपची परीक्षेची तयारी असेल, MTSE स्कॉलरशिपची परीक्षेची तयारी असेल, 7वीची स्कॉलरशिप असेल, 4थीची स्कॉलरशिप असेल, सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप परीक्षा किंवा भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी जे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ई-सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.